आज गेली कित्येक वर्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं काम केलं, संघटनेमध्ये काम केलं। संघटनेमध्ये काम केल्यामुळे आज एवढी मोठी जबाबदारी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचं सचिवपद माझ्याकडे होतं। उपसभापती म्हणून मी काम केलं, पण संघटनेमध्ये काम करत असताना नेहमी एक आशा होती की आपल्याला विधानसभेचा उमेदवार हक्काचा भेटावा, लोकसभेसाठी आम्हाला उमेदवार भेटावा। परंतु 2014 नंतर आम्हाला कधीही उमेदवार भेटला नाही। 2019ची निवडणूक असेल, आज 2024ची निवडणूक आहे। ज्या दिवशी महाविकास आघाडीचं सरकार आलं, उभाटाला आपल्यासोबत सहभाग करून घेतलं, त्यावेळीपासूनच आमची नाराजी पहिली सुरुवात झाली होती। कारण त्यांचे जे विचार होते उद्धव ठाकरेंचे ते आम्हाला मान्य नाही होते। असं असताना आज सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीवर जो अन्याय आज त्यांच्यानी केला आहे, एकही उमेदवार आम्हाला दिला नाही हक्काचा। आपल्याकडनं काँग्रेसकडनं बरेच उमेदवार इच्छुक होते, राष्ट्रवादीकडनं इच्छुक असे। असं असताना फिरता चषक म्हणतो तो राजन दिली, आज त्यांना आमच्या पक्षात घेतलं आणि शेवटच्या क्षणी त्यांना उमेदवारी दिली। आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून आम्ही त्यांना मागणी केली होती पक्षाकडे की तुम्ही संघटनेत काम करणाऱ्या खरोखर जो त्याला न्याय द्या, संघटनेत काम करणाऱ्याला। असे अनेक कार्यकर्ते आहेत, पण त्यांच्यावर अन्याय झाला। आज काँग्रेस पक्षाकडनंही त्यांच्यावर अन्याय झाला, त्यांना विचारात घेतलं गेलं नाही। त्यामुळे आज आमची नाराजी आहे। आणि गेली 15 वर्ष दीपकबाईंचा आपण विकासात्मक जो 1 नंबर येतो त्याच्यात आम्ही त्यांना पाठिंबा द्यायचा ठरवला। आमची शिरोडा माझ्यासोबत आज पूर्ण ग्रामपंचायत सरपंच आहेत, उपसरपंच सगळे ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्याचबरोबर आरोलीचे सुद्धा उपसरपंच आणि आज उपस्थित आहेत। लवकरच अजून कार्यकर्त्यांचा प्रवेश आपल्यासोबत होणार आहे। त्यामुळे आज गडबड होती, त्यामुळे शक्य झालं नाही, परंतु लवकरात लवकर त्यांचा सुद्धा आज दीपकबाईंना पाठिंबा आहे। छुपा पाठिंबा आम्ही कोणी करणार नाही, आज ओपन प्रचार करायचा आम्ही ठरवलं। त्याच्यासाठी दीपकबाईंचा आशीर्वाद घेऊन आज आम्ही त्यांच्या प्रचाराची आम्ही आज सुरुवात करतो। आजपासून आम्ही शिवसेनेचा हा झेंडा हातीत घेतलेला आहे। त्यामुळे नक्कीच आम्ही त्यांना न्याय म्हणतात तसं आज जनतेचं पूर्ण पाठिंबा जो आहे त्यांच्या पाठीशी कशा पद्धतीत आहे हे येणाऱ्या निवडणुकीच्या ह्याच्यात आम्ही निकालादरम्यान दाखवून देणार। शिरोडा रेडी जिल्हा परिषद मतदारसंघ पूर्ण काँग्रेस आज जे काँग्रेसचे होते, जे आज सगळे कार्यकर्ते दीपकबाईंच्या सोबत आहेत। आज आम्ही दीपकबाई समर्थक म्हणून आज नेहमी आम्ही राहणार आहोत। दीपकबाईंनी जे आश्वासन दिली की आजपर्यंत एक आमदार म्हणून ज्याच्या वेळी मी लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा त्यांच्याकडे गेलो, त्यांच्यानी मला आश्वासन न देता माझी सगळी कामं त्यांच्यानी पुरी केलेली आहेत। मी महाविकास आघाडीमध्ये एकत्र काम केलं, मी त्यांच्याकडे हक्काने आलो, त्यांनी मला कधीही नकार दिला नाही। त्यामुळे मी आज विश्वासाने आज त्यांच्यावर मी विश्वास ठेवले आणि त्यांच्याकडे आलेलो आहे। म्हणजे त्यांच्यानी जी आम्हाला आश्वासनं दिली आहेत ती 100% ते पुरे करणार। आज स्वतःहूनच त्यांच्यानी रस्त्याचा विषय जो आमच्या बाजारपेठेतला महत्त्वाचा होता, आज त्यांच्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे। आजसारखं हॉटेलचा विषय, त्याच्यात लोकांनी विरोधकांनीच याच राजन दिलेनी गैरसमज पसरवलेले आहेत। तिकडे गैरसमज पसरवतात आणि उद्घाटनाच्या वेळी बाईंच्या मांडीला मांडीही टेकून बसवतात आणि विरोधही दाखवतात। असं खोटं राजकारण त्यांनी करू नये असं आमचं त्यांना सांगणं होतं। त्याचप्रमाणे शिरोडासारख्या ठिकाणी हॉस्पिटलचा सर्वाधिक मोठा प्रश्न आहे। बाईंनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की तिकडे लवकरात लवकर MBBS मेडिसिन्ससारखे डॉक्टर्स आपण तिकडे लवकरात लवकर घेऊन येऊ। अशा पद्धतीचं आश्वासन दिल्यानंतर आम्ही सर्वांना विश्वासात घेऊन आम्ही आज सगळे लोक त्यांच्यासोबत आहोत, हे आम्ही त्यांना दाखवण्यासाठी आज आम्ही इकडे आलेलो। लवकरात लवकर बरीचशी विकास कामं जी राहिलेली आहे, आमच्या पाठीशी एखादा आमदार आजपर्यंत आम्ही संघर्ष करत गेलो, पण आमच्या पाठीशी विधानसभेचा आमदार कधी नव्हता, पण आज विधानसभेचा आमदार आमच्या पाठीशी असणार याच्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो। आणि त्यासाठी आम्ही दीपकबाईंना पाठिंबा दिला आणि येणाऱ्या निकालादरम्यान तुम्हाला रेडी जिल्हा परिषद मतदारसंघातून प्रत्येक बूथवर हायेस्ट वोटिंग तुम्हाला दीपकबाईंना दिसणार, एवढं आम्ही शब्द देतो।